नमस्कार मंडळी. विनोदाचं चविष्ट आणि रंगतदार बनारसी पान घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका स्पिनस्टर पार्टीमध्ये. बघूया या वधूला तिच्या मैत्रिणी काय सल्ला देता येते आणि हे दाखवायला आपण मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतल्या वीरांगनांना. मी आले ना. ऐका ना या ड्रेसेस मध्ये ना आपण ते ड्रॉप चॅलेंजला रील करूया का? चालेल चालेल. नाही नको भाई, हे फ्रॉक घातलंय तर मला कसं तरी वाटायला लागलंय. आयुष्यात कधी घातलंय आणि तुम्ही लई शाने आहेत ग. मला हे फ्रॉक घालायला सांगितलंय, स्वतः पंजाबी ड्रेस घालून आलेत. एक तर माझ्या बापाचं मिळत नव्हतं, शेजारच्या पोरीचा घेतलाय माहिती आहे. कसं वाटतंय ते? छान दिसतंय काकू, झबला घातल्यासारखं. पण एक आहे, आज काकांची विकेट पडणार आहे. नक्की. हे बाई, काका फिदा होणार आहे तुम्हाला बघून. आज अशाच करीता, आत्ताच्या मस्करी करता ना माझ्या. नाही. म्हणून मी येणार नव्हते तुमचे काय नॉनस्टर काय ती पार्टी आहे त्यात. मॉन्स्टर नाही हो काकू, स्पिनस्टर पार्टी. तेच ती. आणि आम्ही का मस्करी करू तुमची? ट्रेन मध्ये चढताना दरवाजावर हा 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 असं करून बायकांना अडवतं म्हणून आम्ही पटकन आतमध्ये जाऊन सीट अडवू शकतो. मस्करी नाही करणार. थँक्यू सो मच तुम्ही आलात म्हणून. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. बरं का, मला खरंच मला वाटलंच नव्हतं 7/22चा आपला हा ग्रुप आहे तो आपण हे स्पिनस्टर पार्टी वगैरे करू. थँक्यू. कम ऑन जीवाली. अगं आपल्या ग्रुप मधली ना, लोकल ग्रुप मधली तू एकटीच आहेस ना आता लग्नाची. मग एन्जॉय नको का करायला? हे पण मी खरंच खूप एक्सायटेड आहे. आपल्या शिवाचं लग्न होणार आहे ग. मी तर बॉसला सांगितलंय 3 दिवस सुट्टी पाहिजे मला. संगीत, मेहंदी, हळद सगळं अटेंड करायचं. हो, मी घेतले 3 दिवस. कारण आपण आपल्या शिवाचं प्रेम जवळून फुलताना बघितलंय. काय बोलतो आपण? अगला स्टेशन ओंकार राऊत. पुढील स्टेशन ओंकार राऊत. ए मला आठवते सुरुवातीचे काही दिवस आपल्या लेडीज डब्याच्या बाजूचा जेंट्स डबा, त्यामध्ये त्या जाळीत कसला ताडायचा ओंकार हिला. आणि ही पण म्हणजे इकडून तिकडून चालूच होतं. पण तेव्हा वाटलं नव्हतं ही त्या छपरी बरोबर लग्न करेल. छपरी काय ग? छपरी नाही नाही तो ग, बोललाय बोल, मला तो सुधारेल आता. आणि ताडायचा नाही तो, प्रेमाने बघायचा. ओंकारची श्रद्धा कपूर बोलली. ए पण ती अर्चना, तिला नाही सांगितलं तुम्ही? काय ग? ती किती दिवस ट्रेन मध्ये पण नाही फोन दिसली ना? केलेला का एक कोणी? मिनिट, अर्चनाचं माहित नाही का तुला? म्हणजे काय? कोणालाच माहित नाही का? काय झालं? ठीक आहे, सांगते पण मी सांगितलंय सांगू नका. नाही, सांगशील आता, सांगू. सांगशील? सांग. तिचा डिवोर्स होतोय. काय? अग 6 महिने झाले ना लग्नाला. आता झालं होतं ना. 3 महिन्यात परत आली. नाही पटत आहे कोणाशी, काय हे करणार? वाईट आहे यार. काय बाई तुमच्या ना आजकालच्या पोरींचं काय करायचं मला कळतच नाही बाई. आता ती आमच्या बिल्डिंग मधली सोनम 2 महिने झाले होते, लव्ह मॅरेज केलं होतं, आली परत. नाही राहायचं बोलते नवऱ्यासोबत. याला काय अर्थ आहे? खूप वाईट आहे. अको, आमचा पण ना 5 जणींचा मैत्रिणींचा ग्रुप होता हो शाळेपासूनचा. त्यातल्या 3 जणींनी डिवोर्स घेतलाय आणि आता 4थीने फाईल केलाय ए डिवोर्स. बाई काय सांगू नकोस ही. माझी नणंद नाही काय झालं? काय घरच्यांची भांडून लग्न केलं तिने. आता आली परत माहेरी. ऐकतच नाही, म्हणते मला डिवोर्स पाहिजे. 8 वर्षांचा अफेअर त्यांचं. किती? 8 वर्ष. 8 वर्ष? काय उपयोग आहे सांग? आता केलं तर निभवायचं ना. आमच्या इथे येऊन बसली आहे डोक्यावर. चांगलं चालू होतं ना गो पण तिचं. व्यवस्थित पाणी चालू. पाय पाणी हो. वर येतं. मला आवडत. थोडंसं वर घे ग. अगं तिला बाई. मिलीला स्वय. डिवोर्सचं का काढलं मध्ये? पुढच्या हप्त्यात लग्न आहे ना माझं. मला भीती वाटली म्हणून बोलले. अगं, वेडी घाबरलीस कुठला तू. विषय तुम्ही कुठे काय नाही, बस इकडे बस, इकडे बस, बस. तू कशाला घाबरते? तुम्ही डिवोर्सचं बोलताय म्हणजे शिवा. विषय काढला म्हणून ऐक. असंच बोल. काय? तू अजिबात टेन्शन घेऊ नको. राऊत तुला कुठेही सोडून जाणार नाही. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही नाही जाणार सोडून. ते फक्त तुम्ही मगासपासून 5 मिनिटात डिवोर्स खूप बोलात ना म्हणून. बाकीच्यांचं मरू दे, होऊ देत त्यांचे डिवोर्स. तुमचं सगळ्यांचं नीट चालू आहे ना. भयान शांतता.
छान आहे. हा म्हणजे आता काय चाललंय म्हणजे काय आता काय आलं म्हणजे काय काकू चालतंय म्हणजे आता काय चांगलं अगं म्हणजे काय घरोघरी मातीच्या चुली अजून काय. ए शाणे तू नको बोलू हा. तुझं नीट चालू आहे. मागच्या हप्त्यात तुझी अॅनिव्हर्सरी होती. फोटो टाकलाय 1.5 पानाचा लेख लिहिलाय. तू माझा सखा, तुझ्यामुळे मी आहे, माझ्यामुळे तू आहे, तू माझा स्वर्ग बिर्ग. आणि काय लिहिलं तू होतं माझी सावली, मी तुझी बावली. आणि ते एक मिनिट जातीच्या चुली बोलते. ते टाकावं लागतं ग. हा? नाही तो माझ्यावर एवढ्या कविता वगैरे करतो, शेर वगैरे टाकतो, मला त्या कळतही नाही. कसली आहेस ग? एक मिनिट, मला त्या कळतही नाहीत आणि त्याच्यासारखं मला सुचत पण नाही. काहीतरी थातूर मातूर लिहायला लागणार ना, असे 2 बदाम इकडे 2 बदाम इकडे टाकावं लागतं ग. दुसरं काय? आणि 2 बदाम करू नकोस. जीजू इकडे आले की गळ्यात गळे टाकून बसते. नाही तर काय? गोचिड कुठली तेव्हा बरी गोचिड असते आणि त्यांच्या मागे चिडचिड करते. एक मिनिट, मुलींवरच्या तो कविता करतो ना, त्या माझ्यावर केल्यात असं मला खपवतो माहिती. आई ग बिचारी. तू लग्न करतेस ना, तुला म्हणून सांगते बघ, संसारात ना अर्धा विश्वास आपण ठेवायचा, अर्धा त्यांना ठेवायला द्यायचा. चाल उगाच ढकलायचं मनात काही भरवू नको माझ्या. ए, नाही काही चुकीचं बोलत नाहीये. काय? लग्नाच्या सुरुवातीचा 1-2 वर्षांना मस्त मजेत जातात. नंतर लग्नाचे फोटो बघितले तरी काटा येतो अंगावर. सांग तुला. तू नको करू. आपल्या ग्रुप मध्ये सगळ्यात चांगलं तुझं चालू आहे. शाणे वॉलपेपर कोणाचा आहे? जिजूंचा. डीपी वर फोटो कोणाचा आहे? जिजूंचा. सोशल मीडियावर सगळीकडे तू जिजू आणि बदाम एवढंच आहे करते. ते ठेवावं लागतं बाई. तो फोटो ठेवतो मग त्याचं पण म्हणणं असतं तू पण ठेव. नाही ठेवला तर मग काय काय चालू आहे मनात, काय आहे, काय वेगळं आहे का? ते नकोच ना, कटकट कशाला पाहिजे. ठेवते बाबा सगळीकडे, वॉलपेपर ठेवते, डीपी ठेवते, खुश. बरं मी सांगितलंय का त्याला बाबा ठेव माझा फोटो, तू फोटो ठेव, काही कर, बाहेर काय चालू आहे मनात काय आहे, सगळं माहिती आहे. ओके, आपण ढकलायचं. बर माझा ओंकी नाहीये तसा. अरे पण हे ठेवायच्याच कशाला डीपीला फोटो? मग? नाही तर काय, मनात नाही तर कशाला ठेवायचा त्याच्यामध्ये बरोबर. खोटं खोटं उगाच. मग? मी नाही ठेवत बाई. आणि माझ्या नवऱ्याचा फोटो कॅमेरा समोर आला की त्याला वाघ बसल्यासारखा वाटतो. कोण एकदा बायका जवळ तरी कशा येतील? काय यातला लफडाच नाही आपल्याकडे काय. वेगळं आहे. आणि हे बायकोचा वॉलपेपर ठेवणारे नवरे असतात ना, 1 नंबरचे लफडेबाज असतात. असं नको बोलूस. कर नवऱ्यांचे फोन चेक, बघ पासवर्ड असतो की नाही. ए बाई नको ना, कशाला धडधडतं माझ्या छातीत. थांब जरा. हे पण ऐका ना, मी ना मागे एक स्टडी वाचलेला, त्याच्यामध्ये असं होतं की भारतात 60% पुरुषांचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे. बाई हो, शपथ वाचलं होतं मी. आणि उरलेले 40%? मी सांगते, त्यांच्यामध्ये इच्छा असते, कला नसते. अगं काय अनुभवावर सांगतेस का? माझा अनुभव वेगळा सांगतो. काय? कला पण आहे, इच्छा पण आहे, पण हिम्मत नाही. मला कुठे ठेवलंयस कमाल. ए पण मग आपल्या बायकांचं काय पर्सेंटेज असेल ग? अगं ते 60% पुरुष बायकांबरोबरच करतात ना. आणि उरलेल्या 40% बायका? 40% बायकांच्या मनात खूप काही असतं. ते जर का पुरुषांना कळलं तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. खरं आहे की नाही? थोडक्यात काय, नवऱ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये. तुला सांगते, लग्न करणार आहेस ना आता, लक्षात ठेव, ओमकारवर विश्वास ठेवू नकोस. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या ओंकीवर. मी ठेवलाय पूर्ण विश्वास. तो खूप प्रेम करतो, माझंही खूप प्रेम आहे त्याच्यावर. आणि खूप रोमॅन्टिक आहे का तो. ये इकडे इकडे मुली इकडे. बापरे. अनुभवाचे बोल सांगते तुला, ये इकडे. सांग. प्रेम आहे, रोमॅन्टिक आहे वगैरे, हे सगळं लग्नाच्या आधी असतं. पण हा जो काय रोमॅन्स असतो ना, तो आपण लग्नात नेसलेल्या शालू सारखा कुठल्या कोपऱ्यात निघून जातो, कळतही नाही. नाही खरंय. बिलीव्ह मी. खरंय खरंय, रसिका अगदी खरं बोलतेय. म्हणजे अगदी असं नाहीये, सगळं प्रेम वगैरे असतं, पण कधी कधी असं वाटतं की, म्हणजे मी माझं सांगते हा, मला तर असं वाटतं की मी ना आता नोकरीच करते, घरी नोकरीच चालू आहे माझी. म्हणजे मी सकाळी उठते, डबे बनवते, मी डबेवाली होते. मी कामावर जाते, मग मी नोकरदार होते. मी घरी येते संध्याकाळी, मी स्वयंपाकीण होते. आणि मग काय,
रात्री फक्त 10-15 सेकंदासाठी मी बायको होते. इतकुसच 10-15 सेकंद बायको. हा म्हणजे थकायला होतं ना ग, दिवसभर एवढा क्षीण असतो कामाचा की काही त्राण राहत नाही. मग काय नवरा विचारणार काय ग कसा गेला आजचा दिवस, मग मी म्हणायचं काही नाही छान गेला आजचा दिवस, तोपर्यंत नवरा डाराडूर घोरायला लागतो नवरा. मग काय दोघं एकमेकांकडे पाठ करून झोपतो, झालं संपलं. इतकं निरस असतं आयुष्य, काही राहत नाही ग. नवरे तेवढे थकतात. हिचं काय पण चेतू माझा ओंकी नाही थकत. हा टार्झन आहे तुझा ओंकी. नाही ना, काय थकत नाही बोलते. आहे माझा ओंकी टार्झन आहे. 2 वर्ष झालेत रिलेशनशिपला पण तितकाच रोमॅन्टिक आहे आणि आमच्यातलं इंटिमेशन इतकंच भारी आहे. रोमांस म्हणजे आता मी भेटले ना 2 मिनिटंही लांब ठेवत नाही, मला नुसतं चिकटलेला असतो. लग्नाच्या आधी ना हे नवरे असेच वागतात. माझ्या नवऱ्याच्या अनुभवावरनं सांगते. भेटायला येताना मस्त टकाटक तयार होऊन परफ्यूम बिरफ्यूम मारून येतात. पण आता काय, आता घरी गेलं ना इथे सोफ्यावर असा आडवा पडलेला असतो हाफ चड्डी रिमोट हातामध्ये आणि मग इथे खायचं तिथे खायचं. शी. बनियांच्या बोकामधनं बेंबीतला कापूस सांगतो मी खरं सांगते. हे नवऱ्यांचे काळे कुट्ट बनियान आणि एक कुबट टॉवेल हाताने चोळून धुवायला लागतात ना, तेव्हा रोमांस नावाचा शब्द मोरीच्या झाऱ्यातनं गटारात निघून जातो. अजिबात खोटं नाहीये, अजिबात खोटं नाही. त्याच्यानंतर नवऱ्यांबद्दल काही वाटणंच बंद होऊन जातं बाई. नाही तर काय, काकू correct. काहीही असू देत, मला त्याची कामं करावी लागली ना, त्याची बनियान बिनियान धुवावी लागली ना, मी धुवेन कारण माझं प्रेम आहे ना त्याच्यावर. बस मग चोळत बनियान जा. मी करेन त्याच्यासाठी, अगं. त्याच्या फॅमिलीसाठी पण बरंच ए करेन. बाई हे शेवटचा सल्ला देते. हे असं नाही करायचं. का चांगली मुलगी गुणी मुलगी म्हणून नाही राहायचं. जशी खरी आहेस ना तशी राहा. स्वतःही बदलू नकोस, त्यालाही बदलायचा प्रयत्न करू नकोस. नाही 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 नवऱ्यांचं अगं काहीच नसतं. या सासवा आहेत ना, या मध्ये आल्या ना की संसाराची माती होते गं. करेक्ट. या सासवांना ना खूपसू देऊ नकोस. आहे तुला सासू? एक मिनिट, सगळ्यांच्या सासू अशा नसतात. माझी सासू चांगली, तुम्ही नका ना तिला काहीतरी सांगू ग. एक्झॅक्टली माय पॉइंट. ठीक आहे, मग आता टेस्ट करूयात ना आपण. काय ठीक आहे, कशाला? आताच आता फोन घे, त्याला फोन लाव आणि त्याला विचार की बाबा तुझ्यासाठी कोण महत्वाचं आहे, बायको की आई? विचार. हे बघ, त्याने जर का सांगितलं बायको महत्वाची आहे तर समजायचं खोटं बोलतोय तो. असं कधी घडत नसतं. बायको वगैरे कधी त्यांच्यासाठी महत्वाची नसते. जर त्याने सांगितलं आई महत्वाची आहे मग तर झालं, आईचं दडाखालचं मांजर. तुला पण आईचं ऐकावं लागणार. हा, पण त्याने जर का सांगितलं आई आणि बायको दोन्हीही महत्वाचे आहेत तर डिप्लोमॅटिक, तळ्यात मळ्यात दोन्हीकडे उड्या मारणार, मधल्यामध्ये तू लटकणार. करेक्ट. आणि हा, त्याने जर का सांगितलं आई बायको दोघंही महत्वाचे नाहीये, तुम्ही दोघं काय करायचंय ते करा, माझ्या भंडात पडू नका, वाटेल ते करा, तर समजायचं हा खरा पाळीव नवरा. पाळीव नवरा. हा म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं. तो तू सांगशील ना तसं वागणार. तू हवं तसं वागवू शकतेस. कर फोन कर वेळ नको. अगं, नका ना तिला फोन. तुम्ही बघताय आम्हाला दोघांना 2 वर्ष, मला गरज नाहीये. बदलतं ठीक आहे. सगळं लग्नानंतर. ओंकी नाहीये रसिका तसा. तुला नाही वाटत ना? नाही वाटत. ठीक आहे, चल आपण त्याची खरंच एवढं- नाही वाटत. आपण ह्याच्यासाठी गाणी म्हणू, म्हणलोय गाणी. का? चल, हा, आपण गाणी घेऊ. ए, ऐक ना. तुम्हाला खरंच- आपण ना ए, तू पुढचा गेम ठरवलायस का? तू काय करायचं? खेळूया. ए, तो बलूनचा गेम खेळायचा का? बलूनचा game खेळायचा? हो, खेळूया. शेवटी घेऊया सगळ्यात शेवटी. बरं ठीक आहे चालेल. मग ती आणले का सगळ्या ती वायर वगैरे रशी आणली आहे ठेवलंय त्याच्या का? खाली असेल. हिचं काय? मी ओंकारला फोन करते, तुम्ही बघा तो तसा नाहीये. ओ बरं. मला कॉन्फिडन्स आहे तो तसा नसेल. स्पीकरवर ठेव फोन. ठेव ना, ठेव ना. गंमत कळेल तरी ना काय आहे कशाला त्याच्यामध्ये. तुम्ही थांब ना ग. हॅलो. हेलो मेरे रश के कमर. आत्ता फोन केलास तुम्हाला बबडू? आत्ता फोन केला तुम्हाला? काय करते तू? काय करते? कशी दिसतेस तू? मी खूप छान दिसते. मग तुम्हाला फोटो का नाही पाठवला? आय एम सो सॉरी, ते आम्ही बोलत नाही. ऐक ना, हा, हा. मला बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना, मी कुठे- तुझ्यासाठीच आहे. कुठे आहेस तू? तुझ्या मनात. काय करतोयस तू? काय नाही ग, मरतोय मी. माझा श्वास तिकडे आहे ना, म्हणून जरा मला ऑक्सिजन मिळत नाहीये. ये ना पटकन, ये ना पटकन. किती वेळ आता? अरे विचार ना. ऐक ना, मला हा. तुला एक प्रश्न विचारायचा होता. दोन विचार. खूप महत्वाचा आहे ओंकार. हा विचार ना, मग काय झालं?
तुझ्या आयुष्यात तुला कोण महत्वाचं आहे, मी की तुझी आई? हॅलो ओंकार, हॅलो. हा तू ऐकलं नाहीस का? अगं हा नाही मी ते बाथरूम मध्ये होतो त्यामुळे ते जरा हे झालं. काय बोललीस तू? मी सॉरी. विचारलं तुला तुझ्या आयुष्यात कोण महत्वाचं आहे रे, मी की तुझी आई? हा मला माझ्या आयुष्यात आहे. बस झालं, आता तू मला सांग, काय झालं? तुला कोण महत्वाचं आहे, मी की तुझी आई? अगं अरे ऑफकोर्स तू महत्वाची आहेस. मी तेच बोललो मगाशी. तू महत्वाची आहेस. अजून कोण असणार आहे? काय विचारतो खोटारडा, मी खोटारडा आहेस तू. काय झालं? तू 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 असं का म्हणालास? तू असं का नाही म्हणालास की तुझ्या आयुष्यात मी आणि तुझी आई कोणीच महत्वाचं नाहीये, मला काही घेणं देणं नाहीये, तुम्ही तुमचं बघा म्हणून, तर तू पाळीव नवरा असतास. बरं ठीक आहे. माझ्या आयुष्यात कोणी महत्वाचं नाही. आता म्हणतो असं काही हे नाही आहे. गप्प बस रे. तू आताच्या आता इथे ये, मला काहीतरी बोलायचं तुझ्याशी, डिसिजन घ्यायचंय मला. अगं शिवाली ते काय ऍक्च्युली मला आईला ते आणायला जायचंय. ती मामाकडे गेली आहे तर मला तिला पिक करायला जायचंय. मग मी तिला पिक करणार, तिला घरी सोडणार आणि मग मी तुझ्याकडे येऊ शकतो. तर केलंस तर प्रूफ. ऐक ना. तुला आई महत्वाची आहे ना तुझी? अगं आई म्हणजे आता तिने आधी सांगितलेलं ना. शिवा मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय. शिवा मला नाही राहायचंय. तुला तुझी आई महत्वाची आहे ना, तू आई बरोबर राहा. अगं आपलं लग्न मोडलं, आपलं breakup आहे. अरे असं नको करू यार. अगं शिवा तू तरी नको जाऊ यार. कशी बसशी तू एकतर मिळाली होती यार. शिवा प्लीज यार. पार्कात धावताना 40 वरच्या बायका बघतात का माझ्याकडे आता? शिवा असं नको ना करू यार. फालतू तू आणि तुझे विरोध. शिवा मला कोणी राहायचं नाहीये. वा एकदम पॉवर पॅक परफॉर्मन्स. अतिशय महत्वाच्या विषयावर अतिशय इंटरेस्टिंग भाष्य चाललेलं. मज्जा आली. मी कान देऊन ऐकत होते. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाददा. सुंदर विषय होता आणि छान पद्धतीने हाताळला. सगळ्यांची कॅरेक्टर्स खूप छान होती. खूप छान पद्धतीने विषय मांडला. बाकी उत्तम, फॅन्टॅस्टिक. लवली. सई तुझं काय म्हणणं आहे हे ऐकायला मी फार उत्सुक आहोत. माझ्यासाठी हा सुसाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की ह्याला म्हणतात बोल्ड विषय. Yes. मला असं वाटतं की ज्या गोष्टींवरती खूप ओपनली कॉन्व्हर्सेशन्स होत नाहीत किंवा ज्या गोष्टींना आपण कन्फ्रंट करायला घाबरतो, अशा सगळ्या गोष्टी आत्ता या मंचावर घडल्या आणि मला फार आनंद आहे की अशा वेगवेगळ्या विषयांना आपण हात घालतो. आणि हाय टार्झन, मजा आली. मंडळी, एक मध्यमवर्गीय माणूस आपल्या बायकोची सुपारी द्यायला गेला एका भाईकडे. बघूया ही सुपारी किती थरारक अनुभव देते ते. टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. ये भाई बचा. भाई नमस्कार. भाई असे वरती का बसलेले आहेत? आपला साधा सुद्धा भाई नाही आहे, पशा भाई आहे. पशा भाई ग्रँजर एंट्री असते त्याची. आता बघ असा विली मारलने खाली येईल. भाई मारी एंट्री. याला एक तास झाला वरती अडकलोय. उंदर होती रे, उंदर म्हणून वरती बसलोय. तुला किती वेळा सांगितलं उंदरांना मारा त्या? आता बघतो काय येऊ मला उतरव. भाई मला सांग, तुला पण उंदीर चावला काय? चल चल ये. ये. पकडा पकड आहे, आहे. पकडा पाम्या. लय डेंजर अडकलो यार. आता याल नंतर याल. तुमच्या आईला कोणच येत नव्हतं. पकडा पकड. हा पकडलाय रे. घोडा लागल नाही तर हा चल लवकर ये. थांबे.
आल्या आल्या ऍक्शन सीन झाला आता बघ एंट्री आपली रा भाई आता एंट्री बघ आता बघ ये. कोण आहे अरे भाई सांगायचं भाई काम आणलं भाई पार्टी आणलं पार्टी काय मानलाय हे? हे पार्टी आहे हा. मग पार्टीला खालटी बसव ना असं दाखव. एक रिलॅक्सेशन साठी बाकी काय नाही बस बस चल भाई बोल चल नमस्कार भाई हा, बर. भाई मला एक सुपारी द्यायची होती भाई सुपारी नंतर द्या आधी याला काहीतरी खायला द्या अरे केवढा वाळला या हाडं तर तोंडातून बाहेर आली आहेत नाही भाई हाडं नाही येत ती ते दात आहेत भाई माझे अयो दात आहेत काय हो, त्या कामाचं बोलतोय हा हा भाई मला तुमचा रेफरन्स अब्दुल चिकनवाल्याने दिला आयला एरियातली वट वाढायला लागली लोक रेफरन बिफरन द्यायला लागले आपल्या नाही नाही मला अब्दुल चिकनवाला म्हणाला की तुमच्याकडे आता काम नाहीये ना चल गं बस, चल, चल. आणि तुमची उधारी पण बाकी आहे गप ना त्याच्याकडे. यार, एवढा तर मी काम दिलं तर पैसे मिळतील चल ना कळला यार सगळं कुठे बोलतोय तू. बोल चल काय काम आहे बोल हे, मला एका व्यक्तीची सुपारी द्यायची आहे भाई रा भाई तू बॉल फक्त कोणाला खोलायचा आहे आजचा बोल कोण त्रास देतो तुला बॉस बाजूला त्रास देतो तुला नाही नाही आजचा आकडा काढू काय बाई भावकीत लपडी आहे गोळ्या घालतो त्याला धंद्यात लॉच आहे का नाही. पार्टनरच्या 17 तुकडे करू शकतो बोल तू फक्त नाही 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 एवढं काही करायचं नाहीये कोणाचंच हे लोक मला त्रास नाही देत आहेत फक्त हा. एक व्यक्ती मला त्रास देते तीच ती कोण आणि मला त्याच व्यक्तीची सुपारी द्यायची आहे भाई अरे कोणाची बायको बायकोला मारायचंय हळू बोल हळू बोल मला हो हो मला माझ्या बायकोची सुपारी द्यायची आहे भाई म्हणजे तुझ्या अर्धांगून भाई माझी बायको मला सतत त्रास देते प्रत्येक वेळी मला घालून पाडून बोलत असते भाई मला सतत घालून पाडून बोलत असते रोज कचकच करत असते माझ्या मागे रोज कोणाची बायको येता जाता त्याला टपल्या मारते अयो हात असा हलका सोडते आणि जोरात मारते आज पण तसंच झालं आज काय झालं आज मी ऑफिसला चाललो होतो तर मी चुकून रुमाल आणि वॉलेट विसरलो कोणीही विसरू शकतं की नाही मला सांगा तुम्हीही विसरता की तुम्ही विसरता की? नाही हे वापरतच नाहीत नाही पण एखादा सामान्य माणूस विसरू शकतो की नाही मी पण विसरलो हा. तिने काय केलं माहितीये मला म्हणाली इकडे या असं खेचलं मला आणि अशी उडी मारून टपलं. भाई भाई बाई हे घे अरे अरे आई शपथ. घे, घे. अरे, भाई थांब, मला अशी टपली मारली भाई सतत मला येता जाता टपल्या मारते भाई म्हणून मला तिची सुपारी द्यायची बाई कसं आहे माहिती आहे म्हणजे तुझा टपली खायचं कारण पण तुझ्यासारखा चिंदी आहे रे. बाई, असं वॉलेट बिलेट वरनं टपला पण हरकत नाही ए पोरांनो बघ वेगळी आहे सुपारी आतापर्यंत आपण असा कधी केलेला नाही आहे गेम म्हणजे भाई मी काय बोलतो ही सुपारी आपण उद्याच खोलूया बोल बेस्ट आहे उद्या उद्या. संडे हा. आहे संडे मस्त एकदम फंडे इज अ हॉलिडे एकदम संडेला गेम वाजवून टाकू. चालेल चालेल तुम्ही तिला उद्या संडे नाही नाही उद्या संडे आहे उद्या संडे आहे मग भाई उद्या नका मारू प्लीज उद्या नका मारू ए भाई हा? संडेचा काय प्रॉब्लेम आहे नाही संडेला ती चिकन बनवते छान खूप कमाल चिकन बनवते भाई तुम्ही कधीतरी घरी या ना भाई जेवायला या ना कधीतरी घरी माझी बायको चिकन इतकं अप्रतिम बनवते ना तुम्ही अशी किती मोठं साठवणी किती नाही एवढं होईल तुम्हाला तुम्ही कधीतरी घरी उद्या नको उद्या तर तुम्ही तिला मारलत ना तर मग आमच्या जेवणाचे वांदे होतील उद्या चिकन मटन असतं ना उद्या नको प्लीज जायला जेवणावर ना सुपारी अरे मग भाई तू दुपारी जेव ना तू दुपारी जेव संध्याकाळी आपण खेळ संपवूया चाललं असतं पण तोच प्रॉब्लेम आहे संडेला ना ती माझ्याशी वाईट वागतच नाही माझ्याशी खूप छान बोलते छान वागते चिकन मटन असतं ना आणि मग खरा खेळ तर संध्याकाळीच सुरू होतो तर संध्याकाळी पण नको मला नंतरचा कधीतरी याला मारा तिला हा दुसऱ्या एखाद्या दिवशी मारा भाई ठीक आहे चल संडे नाही ना मंडेला
मंडे डन करूया चल मंडे पण बाई मी मारणार या टायमाला मी जाणार ना गेम वाजवायला. ए, कुर्ल्या, जरा थांब भाई. मागच्या टायमाला याला पाठवला, समोर त्याला अर्धात ठेवून आला. बन्या खरा बोलतोय हा भाई, तुम्हाला पाठव, आपला टीम मंडे लकी आहे. काय बोलतो? चल डन ये पम्याला फोटो बिटो पाठव मंडेला आपण डन करून टाकूया. आज जे काय पेमेंट बिमेंटचा तू फिपे काय ते करून टाका. मंडे डन आहे. मंडेला करू हा, चला रे गुप्त करा. नाही काय रे? मंडे नको आता तू मंडेला पण नॉनव्हेज खातो. नाही वाईट असतं नाही बाबा बरं नाही बरोबर. नाही मंडेला नॉनव्हेज नाही खात, पण आपला नरेंद्र आहे ना. हा तुम्ही ओळखता नरेंद्रला? नाही मग कशाला हा बोलतो गप ना. नाही हरकत नाही. नरेंद्र आहे ना, नरेंद्रच्या मुलाची मुंज आहे मंडेला, आणि ती जर नाही गेली ना तिकडे तर ती ओरडेल मलाच घेऊन जायचंय ना हो तिला. काय होतं, मी तिला नेत नाही ना, मग ती चिडते, हलक्यात टप करून टपली देते हो, जोरात लागते. मला न्यावं लागेल मंडेला आपण नको मारूयात. अरे भाई, मी काय म्हणतो, आपण तिला मारली ना, मग ती तुझा जीव कसा खाईल? Exactly. एवढं सोपं आहे. मग नाही, तुम्ही मारलं आणि ती वाचली तर जखमी नागिन जास्त बेकार. हा काय? तिचा हात लागतो भाई, तिचा नको. आपण मंडे नको, आपण वेगळं ऐक ऐक असं नाही वाचणार ती. अब हा आपला आहे ना दत्तू हट्टू, त्याला पाठवतो. दत्तू हट्टू म्हणजे एकदम हट्टू. समोरचा मरत नाही तो बंद. दत्तू अजिबात नाही हट्टू. असा दगड घेतला चतून एकदम चंदा मेंदा करून एकदम वाट हे नाही हे माझ्या बायकोला असं नका मारू. हे नको. एक काम करा भाई, पक्की सुपारी नका घेऊ, कत्री सुपारी घ्या. म्हणजे काय कत्री सुपारी म्हणजे म्हणजे तुम्ही तिला हे असे हे जे छोटू गुंड आहेत ना, ते म्हणतात ना असं करून मारायचं, तसं नका मारू. म्हणजे मारा तिला, पण मारून नका टाकू. फटकावा तिला कळू द्या. तिला नवऱ्याला किती लागतं, किती नवरा कळवळतो ना, तिला पण कळू द्या. 4 फटके मारा तिला चांगले, असे द्या ठेवून तिला. अशी नाही, नका मारू. 4, 3च मारा. लागेल तिला, नको. एक काम करा, तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्ही काय करा माहितीये, तुम्ही एक फटका मारा तिला, असं करून मारा. मग ती आई ग असं करेल ना, मग अंदाज घ्या किती लागतं. मग दुसरा द्या, चल असं करून दुसरा द्या. मग ती आई ग असं करेल ना, मग आणखीन अंदाज घ्या. आणि मग तिसरा जोरात असा या बाजूने ठप करून ठेवा. मग ती कळवळेल, आई ग मेल ग. हा, मग अंदाज घ्या. तेवढंच मारा, मारून नका टाकून. हा, 3च मारा, जास्त नका मारू. 3 बास होतील. 3 लागेल तिला. 3 मारा. 4 मारा. फटकावा चांगला. येता जाता हलका हात करते आणि टपली मारत असते सतत. मारा तिला. ऐक ना मारा तिला. शांत वा ऐक. कळलं मला काय तुझा काय म्हणणं आहे ना, कळलं मला. पम्या, हा भाई, म्हणजे याचं कसं आहे माहिती आहे काय, हे वेगळा आहे जरा. याला मारायचं आहे पण आणि मारायचं आहे नाही पण, असं आहे त्याचा. कळलं काय पम्या? एक काम कर, हा भाई, तू जाऊन ना याच्या बायकोच्या गालावर 8 चाकडा खा. चला या गुप्त्या करा. नाही. एका महिन्याने फंक्शन आहे ना. आपली शकवत्या आहे बघा, शकवत्या. हा. अरे तुम्ही ओळखता शकवत्याला? कशाला बोलता तुमच्या आईला नाही माहिती तर? शकू आत्या स्वतःची आत्या माहिती नाही, ह्याच्या आत्या ओळखतायत. नाही, असू द्या भाई, असू द्या. नसेल तू माहिती. बोल यार, आधीच हा वर मारतोय. तुम्ही ना काल लांबट लावू यार. नाही, शकू आत्याच्या मुलाचं लग्न आहे ना एका महिन्याने. आणि मग एका महिन्यात सगळे करणार लग्नात थाट, आणि माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर बरं नाही दिसत ना, त्याच्यामुळे नको, चेहऱ्यावर नका मारू. कारण फोटोचा अल्बम सगळ्यांचे चेहरे प्लेन, माझ्या बायकोचा असा नक्षीदार, बरं नाही दिसत. एक मिनिट. चेहऱ्यावर नको आहे? नको. भाई, तिच्या मानक्यावर आपण पोकल बांबूचे फटके देतो. डन. मानक्यावर पोकल बांबूचे फटके ठरलाय. गुप्त्या करा. नाही, मनक्यावर नको. आपले जोशी डॉक्टर आहेत ना, तुम्ही ओळखता? ऐकला माहितीये कोण जोशी डॉक्टर? माहितीये तुझ्या आईला अब्दुलकडे टाका मारून घेता, अब्दुलकडे इकडे शिवून घेतात जोशी डॉक्टर. माहितीये गेलाय कधी जोशीकडे? अरे भाई तो पुढे तरी जाईल ना. भाई तू एक काम कर, हे बघ तू इथं बस इथं बस पण बोल भाई. नाही काय बोल हे माझं नाहीये का? अरे भाई, बोल. जोशी डॉक्टर आहेत ना,
त्यांनी सांगितलं तिला स्पॉन्डायलिसिस आहे त्यामुळे आपण तिच्या मणक्यावर नाही मारू शकत. अरे तू यारा आहे काय? अरे तिच्या स्पॉन्डीवरच मारूया. जिथे दुखतं तिथे मारणार जास्त लागतं. दुखतं करा. ए, नाही रे नाही नाही अरे, हा, नाही नाही. अरे वा हा मग माझ्या बायकोच्या स्पॉन्डीवर माराल. हिंमत आहे तर तुमच्या बायकोच्या स्पॉन्डीवर मारा ना. माझ्या बायकोला दुखतो नका कसं करू. तिला रात्रभर झोप नाही लागत तिच्या पाठीमुळे. तुम्ही तिच्या स्पॉन्ड नको 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 नको. तुझी लायकी नाही इथं बसायची. एवढी इकडे 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 ये इकडे ये. हे बघ सगळं सोडून दे. हा भाई हा सगळं सोडून दे. कुठं मारू तेवढा सांग. अपेंडिक्सला माराल. अरे भाई ही सुपारी दुसरीकडे वळव. का रे अरे अपेंडिक्स कुठे असतो आपल्याला माहित नाही. फोडणार का आपण? का नाही शिकला अपेंडिक्स का नाही शिकला भाई अपेंडिक्सचा कसा हे आहे हा ऐक ना एक काम करूया. तुझ्या बायकोला ह्याला कसं आहे मारायचं आहे पण नाही मारायचं मिरवायचं आहे पण नाही मिरवायचं असं सगळ्याचं कन्फ्युजिंग झालेलं आहे. मी एक काम करतो तुझ्या बायकोला ना मी हाग्या दम देतो एकदम सुका दम म्हणजे काम तमाम. आमचा बन्या ना तो स्पेशलिस्ट आहे. आता म्हणतो वाक्य पण बन्या झालंय वाक्य मारून दाखव. चल दाखव. हे असा तो कॅरेक्टर पकडतो आधी जायच्या आधी. या बाई नवऱ्याला त्रास द्यायचा नाही कळलं काय? आणि जर का त्रास दिला ना आधी डोक्यात भांग पाडेन आणि मग चिरा पाडेन. बाई कसा वाटला? नाही 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 नाही. अरे चांगला दिला. सुपारी कॅन्सल. सुपारी अरे 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 आता मारत पण नाही. आता काय लक्ष आहे? हे असं सांगणार आहे ते मग? हा? थेट नवऱ्याला त्रास द्यायचा नाही असं सांगणार आहेत. तिला कळेल ना. हे बघा ऐका ऐका माझं नाव कुठेच घेऊ नका. सुंदर गुंड प्लीज माझं नाव कुठेच अरे घेऊ तू नका. येडाय काय? अरे तुझं नावच घेतलं नाही तर तिला कसा काय कळणार की बाबा तू मारला? माझं नाव कुठेच घेऊ नका प्लीज. तुम्हाला माहित नाहीये माझ्या बायकोचा हात खूप लागतो. एक काम करूया आपण. ऐक मला कळलं. मी एक काम करतो मी स्वतः जातो तिला बोलतो ये बाय तुला गैरसमज झाला असेल नवऱ्याने सुपारी दिली आहे पण तसं नाही आहे पण तू नवऱ्याला त्रास देऊ नको. नाही असं नका बोलू. असं बनवून सांगितलं तर तिला लगेच कळेल. ती खूप हुशार आहे. अरे ये बेडूक तोंड्या हे मला धर रे. मारेल धरून तुला आता. इकडे नको मारू तिकडे नको मारू. भाई याला सांगा मी काय म्हणतो भाई आपण ह्यालाच मारूया आधी. ऐकतं काय त्याला कधीपासून ऐकतोय मत मला ना तुझी बायको भेटली पाहिजे. तिला आधी सांगेल नुसता टपला नको सन्नासन दे ह्याला. एवढं कन्फ्युजिंग आहे. बायकोला कसा करायचा मुठीत राहिली पाहिजे. बायको आली ओरडली बायको थर 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 कापली पाहिजे. तिथं बस आवाज नाही करायचं तिला फोडून टाकायचं बोलायचं. बायकोला असं आपल्या मुठीत ठेवायचं बायकोला कळलं काय? बोला आता. अच्छा हे तुमचं काम आहे का? आपण होईल का? अरे हो तुम्ही का? अब तू हुबी का? बस ना बस. माझी बायको बस. नमस्कार. काय चाललंय? बिझनेस मीटिंग. डबा खाल्लास? डबा खाल्लास काय? हो बन्या हा वहिनी डबान भाई डबान. खाल्लंय आपण. उघड. बोल. आयुष्यपोत पड. वहिनी डबा भरला. तसाच परत घेऊन ये. आणतो. खाल्ला आपण मस्त झाला होता. थांब जरा. तोंडला बोल लवकर. हा बोल लवकर. डबा तसाच ठेवलाय? हा डबा तसाच आहे. आई तुम्हाला पण टपली? मला टपल्या 40 टपल्या 20 खवडे. मी खाणार होतो. खाणार होता? मी ऐक ना कधी? वने खाणार होता? हा? कधी खाणार होता? फुट
लवकर उठ ऐक ना. उठ लवकर लवकर उठ मी खाणार होतो कधी जरा. खाणार होतास अगं मी ह्या काय आहे ह्या काय आहे हा? बाहेरच्या हॉटेलमधून मागून खाल्लास ना नाही, नाही. चायनीज मागवलास ना अगं नाही. या चरबीचा करायचा काय अगं तुझी पण वाढली आहे बघ. माझी पण वाढली माझं बाळणपण झालंय तुझं बाळणपण झालंय तुझं हा? किती वेळा सांग लवकर उठ लवकर उठ किती वेळा सांगितला किती वेळा सांगितला रिटर्न रिटर्न लागला काय किती वेळा सांगितला वेळेवर खाऊन घ्यायचा डब्बा कळत नाही तुम्हाला हा त्याला डायबिटीस आहे ना मी मागितला होता दिला नाही त्यांनी किती वेळा सांगितलं पटकन घरी यायचं पटकन घरी यायचा बापरे बसा होईल तुमचं काम होईल करूया तुमचं काम होईल फोटो पाठवून द्या याच्याकडे आणि सुपारीचं पेमेंटचं बोलून घ्या आणि या पेमेंटचं सांगेल तुम्हाला सांगेल बघत आहे रे भारत सुटते पण आले काय आले बघत आहे भारत सुटते तुझी बायको टपल्या बाय कवडे देते कवडे हे पोर आहेत ना पोरं तर मनापासून मान नाही देत मला बाईला बायको मारते कोण मान देईल परंपरा म्हणून मान देतात तुम्ही देता का मनापासून मान देता मला मारते तुम्ही शांत व्हा बघा आजूबाजूला मारते नुसती भाई तुम्ही शांत व्हा नुसती मारते तुम्ही शांत व्हा बाई तू माझ्या बायकोला मार ना नाही मी तुझ्या बायकोला मारतो तू माझ्या बायकोला तिचा हात तोडून टाक हात नको हात नको पोरांसाठी जेवण पण बनवते हात नको मारते तुम्ही शांत व्हा ऐक ना भाई तुम्ही शांत व्हा आज आपण दोघं बसूया नाही 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 माझ्या बायकोला कळलं ना मी पिऊन आलोय मला मारेल हो तिचा हात लागतो नको 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 लिंबू सरबत पिऊया मी पिऊन आलो तर मला पण मारते मी पण नाही पिणार आपण बार मध्ये जाऊन लिंबू सरबत पिऊया केवढं मारते नाही, भाई, शांत व्हा. ही कॉन्सेप्ट मला किती आवडले म्हणून सांगू क्या बात मस्त परफॉर्मन्स मस्त कॉन्सेप्ट हाच रसिक प्रसाद दा भन्नाट कॉन्सेप्ट होती. पशा ज्या उंचीवर बसला होतास बाई म्हणून तेवढाच उतरलाच नजरेतून. शेवटचं जे रडणं ते इतकं दिलखेचक होतं ना म्हणजे ओ क्या बात आहे यार. म्हणजे भाईची सुद्धा क्यू येऊ शकते हे तुझ्या परफॉर्मन्समुळे कळतं पशा. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. आणि तुम्ही सगळ्यांनी पण फार मस्त साथ दिली. पम्या, बने, दत्तू, पृथ्वी सुपर्ब कॅरेक्टर. म्हणजे तू जे कॅरेक्टर घेऊन आलास मी असं इमॅजिन करायला लागलो होतो की तुझी बायको वनिता असेल पण एक अचानक ह्याची बायको म्हणून तो पण ट्विस्ट मला भयंकर आवडला. भन्नाट होतं. खूप मजा आली. ये बात. अरुण दादा तुम्हाला ही बायकांची भाईगिरी कशी वाटली? असं म्हटलं जातं की वेडी माणसं इतिहास घडवतात. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा खरं तर नवरसपूर्ण वेड्यांचा दरबार आहे. आहा आहा हा. वा वा. तुमचा एपिसोड रोज मी बघितल्याशिवाय झोपतच नाही. रोज एक पाहतोच.
हास्य जत्रेशी संबंधित प्रत्येक माणसं वेडी आहे तिथे, अगदी परीक्षकांसकट. त्याशिवाय इतकं चांगलं उभंच राहू शकत नाही. त्यामुळे हा वेड्यांचा दरबार रसिक प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. तो कधीही विसरला जाणार नाही. कारण लोकांना हसतं ठेवणं यासारखं समाधान नाही, त्यांचं आयुष्य वाढवणं यासारखं मोठं समाधान नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे डॉक्टरांनी करायला पाहिजे, तुम्ही मंडळी करताय, याचा मला जास्त अभिमान आहे. आणि तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्याबद्दलचा आदर असाच द्विगुणित होत राहो अशी परमेश्वराची चरणी प्रार्थना करतो. ओ हो हो, क्या बात आहे. वेड्यांचा दरबार हे विशेष मला फारच आवडलंय. थँक्यू अरुणदा अँड थँक्यू टीम. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.